ती एक एकजुटीची धास्ती किंवा एकजुटीची गरज आहे, गरज शब्द म्हणूयात, गरज आहे हे सिद्ध झालं आता. तुम्ही नेहमीच्या आरक्षणाबाबतीत जे मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करता त्यावर एकनाथ शिंदेवर तुम्ही विश्वास दाखवला, कॅबिनेट होणार आहे, त्यामध्ये या सगळ्या सर्व चर्चा होणार आहे, तुम्हाला विश्वास आहे हा निर्णय होईल? मांडण्याच्या अगोदर कसं सांगू, काय मांडलं जातं आहे, काय विचारलं जातं आहे, ठराव ठेवतं आहे कोण, नेमकं उपसमिती ठेवते का काय, आता मला त्यात बघितल्याशी मी आधीच काय बोलणार त्याच्यावर. सरकारचे प्रतिनिधी तुम्हाला भेटायला येत आहेत, तर त्यांच्या बोलण्यातून त्यांनी काय आश्वासन दिलं, म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहेत का यावेळेस मांडतील आणि ते काहीतरी प्रश्न मांडतील? हे बघा, आंदोलक या राज्याचा असो किंवा देशाचा असो किंवा गावचा असो, अपेक्षा ठेवणं हे त्या आंदोलकाचं कर्तव्यच असतं. त्याने अपेक्षाच नाही ठेवली आणि ते जर अगोदरच काही आमदार मंत्री असे आहेत राजकारणी, ते 70 वर्ष झाली, एकदा निवडून नाही आले तरी त्याची अपेक्षा आहे मी एकदा तरी निवडून येईन मरूस तर. आंदोलकाची भूमिका जर ते पहिल्यांदाच अपयशी बोलायला लागलं तर असं कसं होईल. त्याला आशा ठेवायला लागते, सरकारवरती विश्वास ठेवायला लागतो, तसा मी ठेवतो. पण माझा विश्वास माझ्या संघर्षावर आहे, माझ्या समाजाच्या चळवळीवर, माझ्या समाजाची एकजुटीवर. आम्ही खेचून आणू आरक्षण. ओके, चलो, धन्यवाद.